MPSC डिस्क्रिप्टिव्ह मेन्समध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे आन्सर रायटिंग. अनेक विद्यार्थी खूप अभ्यास करतात पण प्रेझेंटेशनमुळे मार्क्स कमी मिळतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे MPSC डिस्क्रिप्टिव्ह मेन्स आन्सर रायटिंगची परफेक्ट स्ट्रक्चर, ज्यामुळे तुम्ही एक्झामिनरला इम्प्रेस करू शकता. त्यामध्ये तुमच्याकडे नॉलेज तर असेल, बट तुम्हाला आन्सर रायटिंग कशी करायची हे या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच कळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कॉमन प्रॉब्लेम. बऱ्याच विद्यार्थ्यांची आन्सर रायटिंग अशी दिसते, नो प्रॉपर स्ट्रक्चर. त्यांच्या उत्तराला प्रॉपर स्ट्रक्चर राहत नाही. त्यांच्या उत्तराला नुसता लॉंग असे पॅरेग्राफ लिहून ठेवलेले असतात. त्यांचं वीक इंट्रोडक्शन असते. एक्झामिनरला बरेच पेपर चेक करायचे आहेत, त्यामुळे इंट्रोडक्शन हे युनिक असायला पाहिजे. इंट्रोडक्शनसोबत तुम्हाला उदाहरण देता आलं पाहिजे की तुम्ही उत्तरामध्ये एक्झाम्पलसोबत कनेक्ट करता आलं पाहिजे तुम्हाला. आणि त्यानंतर असतं नो कन्क्ल्युजन. बरेच विद्यार्थी कन्क्ल्युजन देत नाही. तुम्ही काय प्रश्नाचे उत्तरं दिलीत त्याचं कन्क्ल्युजन तुम्हाला तुमच्या भाषेत लिहिताच आलं पाहिजे. परफेक्ट आन्सर स्ट्रक्चर. एक चांगलं MPSC उत्तर नेहमी 4 भागांमध्ये लिहिलं जातं. पहिलं इंट्रोडक्शन, दुसरी मेन बॉडी, तिसरी डायग्राम किंवा एक्झाम्पल आणि चौथं ते म्हणजे कन्क्ल्युजन. हे एक परफेक्ट स्ट्रक्चर आहे उत्तर लिहायचं. इंट्रोडक्शन कसं लिहावं? आन्सरची सुरुवात म्हणजे इंट्रोडक्शन. फक्त 2 ते 3 लाईन पुरेशा आहेत. इंट्रोडक्शन लिहिण्याचे 3 मेथड. पहिलं डेफिनेशन, दुसरं बॅकग्राऊंड आणि तिसरं करंट रिलेव्हन्स. एक्झाम्पल बघा, जलसंधारण. जलसंधारण हा एक कीवर्ड आहे, ठीक आहे. तर आता याचं डेफिनेशन वाईज इंट्रोडक्शन असं असेल, जलसंधारण म्हणजे पाण्याचे संवर्धन आणि व्यवस्थापन. हा एक इंट्रोडक्शन आहे. मेन बॉडी. आन्सरचा सर्वात मोठा भाग म्हणजे मेन बॉडी. तुम्ही पॉईंट्स आणि हेडिंग्स वापरायला हव्यात. उदाहरण, महाराष्ट्रात जलसंधारण का महत्त्वाचे आहे? याचं पॉईंटमध्ये उत्तर येईल शेतीसाठी आवश्यक, म्हणजेच महाराष्ट्रातील मोठा भाग पावसावर अवलंबून आहे. दुसरं, दुष्काळ नियंत्रण. जलसंधारणमुळे दुष्काळाचा प्रभाव कमी होतो. तिसरं आहे भूजल पातळी वाढते. आणि चौथं म्हणजे ग्रामीण विकासाला चालना. तुम्ही पॉईंट्समध्ये लिहिताना स्मॉल एक्सप्लेनेशन द्यायला विसरू नका. डायग्राम किंवा फ्लो चार्ट. जर शक्य असेल तर आन्सरमध्ये डायग्राम किंवा फ्लो चार्ट वापरा. डायग्राममुळं एक्झामिनरला आन्सरची क्लॅरिटी मिळते. उदाहरणार्थ, जलसंधारणाचा फ्लो चार्ट बघा. पाऊस, पाणी साठवता, भूजल आणि शेती उत्पादनात वाढ. फक्त सिंपल डायग्राम काढली तरी तुमची आन्सरची क्वालिटी खूप वाढते. कन्क्ल्युजन. आन्सरचा शेवट म्हणजे कन्क्ल्युजन. कन्क्ल्युजन खूप महत्त्वाचा असतो, कारण तो एक्झामिनरवर लास्ट इम्प्रेशन सोडतो. कन्क्ल्युजन लिहिताना नेहमी पॉझिटिव्हवर एंड करा. उदाहरण, योग्य जलसंधारण धोरण आणि लोकसहभाग यांच्या मदतीने महाराष्ट्रातील पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. असा कन्क्ल्युजन लिहिला तर आन्सर कंप्लीट आणि बॅलन्स्ड वाटतो. त्यामुळे शेवट हा नेहमी कन्क्ल्युजननी करा. विदाऊट कन्क्ल्युजन तुमचा आन्सर हे इनकम्प्लीटच असेल. त्यामुळे कन्क्ल्युजन हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे याला मिस करू नका. प्रेझेंटेशन टिप. आन्सर रायटिंगमध्ये प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचे आहे. नेहमी लक्षात ठेवा. हेडिंग्स वापरा. इम्पॉर्टंट कीवर्ड्स अंडरलाईन करा. पॉईंट्समध्ये लिहा. डायग्राम वापरा. हे केल्यामुळे एक्झामिनरला आन्सर स्कॅन करायला खूप सोपी जाते. फायनल ॲडवाईस. फक्त स्ट्रॅटेजी जाणून घेतल्याने काही होत नाही. तुम्हाला डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करावी लागेल. दररोज 3 ते 4 आन्सर लिहा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, MPSC डिस्क्रिप्टिव्ह मेन्समध्ये नॉलेजपेक्षा प्रेझेंटेशन जास्त महत्त्वाचं असते. जर तुम्ही आजपासून स्ट्रक्चर्ड आन्सर रायटिंग सुरू केली तर तुम्ही नक्कीच मेन्समध्ये हाय मार्क्स मिळवू शकता. धन्यवाद. फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. MPSC कनेक्ट.